जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। आशा गट प्रवर्तक आणि अंगणवाडी सेविकांचा आज काळा दिवस। विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन। आज राज्यभर आशा सेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी काळा दिवस पाळण्याचा निर्णय घेतलाय। विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। अखिल भारतीय आशा सेविका व गट प्रवर्तक फेडरेशन तसेच अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशनच्या संयुक्त आव्हानानुसार हे आंदोलन करण्यात आले। अनेक वर्षापासून विविध मागण्यांसाठी निवेदने देऊनही शासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप संघटनांनी केला। आंदोलनादरम्यान कर्मचारी काळी साडी, काळा सलवार सूट, काळे बॅच किती लावून निषेध आंदोलनात सहभागी झाले होते। वर्धा, हिंगणघाट, कारंजा आणि आष्टीसह जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये वाढीव प्रोत्साहन भत्ता, किमान वेतन, सेवेचे नियमितीकरण, प्रसूती व वैद्यकीय रजा, सामाजिक सुरक्षा, सार्वजनिक आरोग्य क्षेत्राचे खाजगीकरण थांबवणे आणि अतिरिक्त कामांचा बोजा कमी करणे या मागण्यांचा समावेश आहे। संघटनांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास 6 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्ली येथे मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे। प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।